कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेची पुढील दिशा निश्चित करणारी अत्यंत महत्त्वाची सर्वसाधारण सभा येत्या 20 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता प्रत्यक्ष कारभारावर प्रभाव टाकणाऱ्या समितीवर सदस्य नियुक्तीचा टप्पा सुरू होत असून या पार्श्वभूमीवर ही पहिली सर्वसाधारण सभा विशेष महत्त्वाची मानली जात आहे. महापौर रूपाराणी निकम यांच्या आदेशानुसार सकाळी 11 वाजता राजश्री छत्रपती शाहू सभागृहात ही सभा होणार आहे. या सभेत स्वीकृत 8 सदस्यांसह स्थायी परिवहन तसेच महिला व बाल कल्याण समितीवर एकूण 37 सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्थायी समितीमध्ये 16 सदस्य असतील. यामध्ये काँग्रेसचे 7, भाजपचे 5, शिवसेना शिंदे गटाचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 1 सदस्य असणार आहे. तर परिवहन समितीवर 12 आणि महिला व बाल कल्याण समितीवर 9 सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. गटनेत्यांकडून अंतिम नावे महापौर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून सभेत त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे ही सभा केवळ प्रशासकीय औपचारिकता न राहता महापालिकेतील सत्ता संतुलन, पक्षाची ताकद आणि आगामी कारभाराची दिशा स्पष्ट करणारी ठरणार आहे. आगामी काळात विकास कामे, अर्थसंकल्प, धोरणात्मक निर्णय आणि प्रशासनावर प्रभाव टाकणाऱ्या समितीचे नियंत्रण कोणाच्या हाती जाणार याचे चित्र या सभेतून स्पष्ट होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष 20 फेब्रुवारीकडे लागले आहे.